वाव, मस्तच. असा ग्रीन भात कधी खाल्ला आहे का हो? त्यासोबत कांदा, चवीला तर भन्नाट. चला तर पाहूया कसा बनवला आहे. इथे एक जुडी आहे ना, मी पालक घेतलेले छान धुवून कटिंग करून ते मिक्सरमधून बारीकसुद्धा करून घ्यायची आहे. इथे गरम मसाला घेतलेला आहे, छोटी वेलची, मोठी वेलची, लवंग, काळे मिरे, दालचिनी, तेजपत्ता, चक्रफूल आणि बाकीचं आहे ना कांदा, टमाटा, हिरवी मिरची कटिंग करून घेतलेलं आहे. आलं लसूणसुद्धा घेतलेलं आहे. आता आलं लसूण आपण बारीक करून घेणार आहोत. एक लिंबूसुद्धा घेतलेला आहे. तेजपत्ता आणि चक्रफूल बारीक करायचं नाही, बाकीचं सगळं आहे ना आपण मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. आणि एक वाटी ग्रीन पीस पण घेतलेलं आहे आणि पनीर पण घेतलेलं आहे. आता हे पालक पण छान आपण धुवून कटिंग करून घेणार आहोत आणि पनीरसुद्धा कटिंग करून घेणार आहोत. आणि तांदूळ नाही ते अर्ध्या तासापूर्वीच आहे ना मी भिजत घातले होते मैत्रिणींना. हे पहा, छानच कलर किती भन्नाट दिसतो आहे ना, पालक म्हटलं ना छानच. हे पहा, पालक पण आता आपण बारीक करून घेतलेला आहे, आलं लसूण पण बारीक करून घेतलेला आहे आणि गरम मसालासुद्धा बारीक करून घेतलेला आहे आणि पनीरसुद्धा कटिंग करून घेतलेलं आहे. आता आहे ना गरम तेल ठेवायचं आहे करायला. एका याच्यामध्ये कुकरमध्ये जिरे टाकायचे. जिरे तडतड झाले की त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या ॲड करायच्या आहे. अशा छोट्या छोट्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा. आणि हो, त्या ताईदादांनी माझ्या चॅनलला फॉलो केलेलं आहे ना, त्यांच्या अगदी मनापासून धन्यवाद. आणि तेजपत्ता आणि चक्रफूल ॲड करायचं आहे. कांदासुद्धा ॲड करायचं आहे. कांदा छान परतला की टमाटा ॲड करायचा आहे. आणि दोन्ही पण लवकर परतण्यासाठी ना लिंबू ॲड करायचा आहे. लिंबाचा रस टाकला की अजून छानपैकी सुगंध पण दरवळतो आणि लवकर पण परततो. आणि चवीनुसार मीठसुद्धा ॲड केलेलं आहे. आता आहे ना त्यानंतर आहे ना छान परतून घ्यायचं आहे. आणि छानपैकी शिजत आलं की आलं लसूण पेस्ट आणि जे आपण गरम मसाला बारीक करून ठेवला होता ना तो पण ॲड करायचा आहे. हे पहा, मस्तच सुगंध सुटला आहे घरभर. आता पनीर ॲड करायचं आहे. ग्रीन पीससुद्धा ॲड करायचे आहे. आणि हो, आता काय राहिलं, परतून घेतल्यानंतर आहे ना आपण जे पालकचं ठेवलं होतं ना बनवून पेस्ट, ते ॲड करायचे आहे. मस्तच कलर पहा किती भन्नाट आलेला आहे. चवीला तर खूप भन्नाट लागतं बरं का मैत्रिणींना. नक्की बनवा आणि लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि हो, चॅनलला फॉलो नक्की करा, तेवढंच मोटिवेशन मिळतं. हे पहा, छानपैकी त्याच्यात तांदूळसुद्धा ॲड केलेलं आहे आणि गरजेनुसार आहे ना पाणी ॲड करायचं आहे. मग काय, एकदा परतून घ्यायचं आणि कुकरला झाकण लावायचं आणि घ्यायचं ना, दोन शिट्ट्या घ्यायच्या आणि मस्तच भात तयार होतो. नक्की लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आवडल्यास शेअर करा.